विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्सच्या आय-एम-पी क्वेशन सीरीज मधलं चौथं लेक्चर आहे. आय-एम-पी क्वेशन देणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो, आपण एक पेपर नेहमीप्रमाणे सिलेक्ट केलाय आणि आय-एम-पी क्वेशन जेव्हा मी यात बघितले, जवळ-जवळ 30 प्लस मार्क्सला खूप ईझी क्वेशन्स आहेत. मी काय करतोय, प्रत्येक पेपर मधले ईझी क्वेशन्स तुम्हाला हुडकून देतोय. ओके. तुम्हाला करायला लावतोय. सुरुवातीला ईझी क्वेशन्स पासून मी सुरुवात करणार आहे. 45 डेज स्ट्रॅटेजी आहे आपली. कालचा व्हिडिओ बघितला नसेल, याच्या अगोदर अपलोड केलेला तर तो बघा, नक्की बघा. 45 दिवसात मी रोज असे क्वेशन्स देत राहिलो, तर 15 दिवसांनी अशी वेळ येणार माझ्याकडे की क्वेशनच नसणार आहेत. म्हणजे सगळे क्वेशन्स आपले झालेले असणार आहेत. आपण ईझी पासून सुरुवात करून पुढे-पुढे जाणार आहे. जेव्हा मी आय-एम-पी क्वेशन देतोय ना, तेव्हा मी कुठलातरी पेपर सिलेक्ट करतोय. तेव्हा क्वेशन्स रिपीट होणार बरं का बाळांनो. तेव्हा एक प्रकारची रिव्हिजन पण होईल, हे लक्षात घ्या. मग या पेपरमध्ये जवळ-जवळ 30 पेक्षा जास्त मार्काचे प्रश्न मला सोपे सापडलेत. बघा पहिला प्रश्न हुडका बघू. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन कोणता लॉ आहे हा? किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. मग 1 मार्काला त्याच्याशी रिलेटेड क्वेशन आलाय. काय आहे? हा कोणता लॉ आहे? किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. स्टेटमेंट विचारलं तर काय लिहिणार? कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन ॲट एनी गिव्हन टेम्परेचर. थांबा. आता इथं काय करायचं तुम्हाला सांगतो. लॅम्बडा मॅक्स इक्वल्स टू बी अपॉन टी असा कोणता लॉ आहे का? आहे. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. क्यू अपॉन टी म्हणजे रेट पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे का कोणता लॉ? स्टीफन बोल्ट्झमन लॉ. बरोबर ना? बरोबर ना भावना नक्की? ठीक आहे. मग तो जो लॉ आहे ना, स्टीफन्स कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये, आहे की नाही? लगे हात करून टाका की तिन्ही पण लॉ. त्यातला हा लॉ एकदा रिपीट झालेला आहे. हा लॉ रिपीट झालेलाच क्वेशन आहे. ईझीच क्वेशन आहेत लक्षात घ्या. ओके. जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडं. हे तिन्ही प्रश्न करणार तुम्ही. नेक्स्ट सेकंड लॉ. फर्स्ट लॉ डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. फिजिक्स आहे लक्षात घ्या. क्यू मायनस डब्ल्यू. and first law is concerned with conservation of energy. सेकंड लॉ कशाशी कन्सिडर करतो लक्षात घ्या. हीटशी. बघा बघू. जसं एमसीक्यू मध्ये एवढंच विचारलंय, पण तुम्ही काय करायचं माहितीये का? त्याचं स्टेटमेंट वगैरे करा. त्याचे 2-3 वेगवेगळे स्टेटमेंट असतील, ते सुद्धा बघा. ओके. मग लगे हात याच्यात तुम्ही काय करणार? फर्स्ट लॉचं स्टेटमेंट पण करून टाका. मॅथेमॅटिकल इक्वेशन करून टाका. सेकंड लॉ तुम्ही केलेला आहे आणि थर्मोच्या सगळ्या डेफिनेशन्स रिवाइज करा. लागू दे वेळ. आयसोथर्मल किती वेळ लागणार आहे? टेम्परेचर कॉन्स्टंट, आयसोकोरिक व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आयसोबारिक प्रेशर कॉन्स्टंट, एडियाबॅटिक हीट एंटर किंवा ॲब्सॉर्ब किंवा इव्हॉल्व होणार नाहीये. हीट कॉन्स्टंट आहे. थर्मली इन्सुलेटेड ऑब्जेक्ट असतो त्यात लक्षात सिस्टम असते. त्यानंतर थर्मोडायनामिक प्रोसेस, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये बऱ्यापैकी सिमिलॅरिटी आहे. लगेच उरकून टाका. क्वेश्चन 3. पोटेन्शियल ग्रेडियंट रिपीटेड क्वेश्चन आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पोटेन्शिओमीटर. गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला अँग्युलर मोमेंटम डिवाइड करा. हा जो रेशो आहे त्यालाच गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणायचं. E अपॉन ट्वाइस मास ऑफ इलेक्ट्रॉन. त्याची कॉन्स्टंटची व्हॅल्यू पुट केल्या तर 8.8 इंटू 10 to 10 कुलॉम पर केजी हे त्याची व्हॅल्यू आहे. त्याचे डायमेन्शन्स पण लगे हात करून टाका. बरं हे झालं डेफिनेशन. चला मॅग्नेटायझेशनची पण डेफिनेशन करून टाका की एम नेट अपॉन व्हॉल्यूम. मग इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ससेप्टिबिलिटी या सगळ्यांच्या डेफिनेशन लगे हात करून टाकायच्या व्हिडिओ पॉज करून. ओके. लॉजिक गेट्स. सह्याद्री ट्युटोरियल्स आणि लॉजिक गेट असं सर्च करा. तुम्हाला व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ बघा. ओके. 10-15 मिनिटाचा व्हिडिओ आहे. परत अँड गेट, ऑर गेट, एक्सऑर गेट वगैरे सगळे जे गेट आहेत ते मी घेतलेले आहेत. आणि लॉजिक गेटचा अभ्यास म्हणजे काय? सिंपल आहे. त्याचे सिम्बॉल विचारतात, ट्रुथ टेबल विचारतात, युजेस, ॲप्लिकेशन्स वगैरे विचारतील जे ईझी आहे. पुढचा प्रश्न आहे कंडिशन रिपीटेड. Two sources of light must be monochromatic. Two sources of light must be coherent. Should be close to each other. Source and screen should be far away from each other. त्याच्यानंतर लाईट शुड बी सोर्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. सोप्या-सोप्या 4 कंडिशन लिहा. 2 मार्क मिळाले लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक्सेलची डेफिनेशन तिसऱ्या पेपरमध्ये रिपीट झालंय. रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर. रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स. रेझिस्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. याचा फॉर्म्युला आहे 2 पाय एफ एल. याचा फॉर्म्युला 1/2 पाय एफ सी. ओके. नेक्स्ट. हां, इथं 3 प्रश्न करायचे आहेत. 2 मार्काला आलाय.
समजा हे दोघं जर मी कॉन्स्टंट घेतलं, टेन्शन आणि लिनिअर डेन्सिटी मास पर युनिट लेंथ जर कॉन्स्टंट घेतलं, देन ही जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. त्याला लॉ ऑफ लेंथ म्हणायचं. हे दोघं जर कॉन्स्टंट असेल, तर एन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. याला लॉ ऑफ टेन्शन म्हणा. जर ही टेन्शन आणि लेंथ कॉन्स्टंट असेल, तर एल इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर रूट ऑफ लिनिअर डेन्सिटी. हा लॉ ऑफ लिनिअर डेन्सिटी आहे. खूप सोपे-सोपे 3 लॉ आहेत. मन लावून करा. ओके. त्याच्यानंतर मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर 2 व्हिडिओ बघायचे आहेत. ह्याला मी अॅमीटरमध्ये कन्व्हर्ट करू शकतो शंट रेझिस्टन्स घेऊन. व्होल्टमीटरमध्ये कन्व्हर्ट करू शकतो सेरीज. लक्ष द्या 2 मार्काला विचारलेला क्वेशन आहे त्यांनी. नेमकं तुम्हाला आता अॅमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, तर तुम्हाला शंटची व्हॅल्यू काढावी लागेल. हा फॉर्म्युला प्रूव्ह करायला लागेल. Ig अपॉन I मायनस Ig इंटू G. ब्लॅक बॉडी किती मार्काला आलंय? 3 मार्काला. मग त्याचं कन्स्ट्रक्शन असं वर्किंग वगैरे विचारणार. अरे डायग्रामला 1 मार्क आहे ना. आपण डायग्राम गेल्या वेळेस काढली की आपण परफेक्टली ब्लॅक बॉडीची. आता कन्स्ट्रक्शन काय अवघड आहे. त्याचा इनर सरफेस परफेक्टली ब्लॅक असतो. काय त्याला अप्लाय केलेलं असतं ते लिहा. शेप कसा असतो ते लिहा. कोनिकल एपरेचर काय असतं ते सगळं लिहा ना. का सोडायचे 3 मार्क लक्षात घ्या. हाल्फ लाईफ. स्ट्रक्चर ऑफ एटममध्ये येणार आहे बाळांनो. हाल्फ लाईफ, रेडिओएक्टिव्ह डिके लॉ ते पण करा. त्याच्यानंतर आता हे शेवटचे प्रश्न तुम्हाला मी देतोय. बरोबर आहे, लास्टचे प्रश्न आहेत. स्टेट म्हणलंय आइन्स्टाईन्स फोटोलिटिक इक्वेशन. आणि ड्युअल नेचरमध्ये एकच फॉर्म्युला आहे. हाल्फ एमव्ही स्क्वेअर मॅक्स इक्वल्स टू एच म्यू मायनस एच म्यू नॉट. तेच विचारलंय. काढलं लक्षात किती मार्काला विचारलंय 4 आत्ताच्या आत्ता करा. रिपीट होईल हा प्रश्न. लॉटरी आहे. हे 3 1 मार्काला विचारलंय, 4 मार्काला विचारलंय. स्ट्रीमलाईन टर्ब्युलंट फ्लो बरं का हे करा. कशातलं आहे हे? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये. आणि ट्रान्सफॉर्मर किती मार्काला विचारलंय 4. सांगू का? डायग्रामला मार्क असणार आहेत. प्रिन्सिपल काय प्रिन्सिपल? म्युच्युअल इंडक्शन. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन, ते कोर काढायचं, प्रायमरी, सेकंडरी लिहायचं. वर्किंग, अरे ते ईएमएफचाच फॉर्म्युला वापरायचा ना, डी-फाय/डी-टी. मग एन-फाय घ्यायचं, ते एन कॉन्स्टंट बाहेर घेणार, एन-एस, एन-पी. करा रे एकदा व्यवस्थित आणि हे सगळे क्वेशन्स काउंट करा. कोणी 30 पेक्षा जास्त मार्काला हे प्रश्न होतायत. मग दिवसाची सुरुवात बेस्ट व्हायला पाहिजे. हे प्रश्न करा. पुन्हा मी तुम्हाला वेगवेगळ्या कॉलेजमधले पेपर जे खूप महत्त्वाचे आहेत, छान पेपर आहेत. त्यातले आय-एम-पी क्वेशन्स प्रोव्हाईड करणार आहे. ईझी क्वेशन संपूर्ण जातील. मग आपण थोडंसं डिफिकल्टकडे वळूया. रोज दिलेले क्वेशन करा. ऑल द बेस्ट.